हवामान खात्याने वर्तवलेली आहे। पुढील 2 ते 3 दिवस मुंबईसह ठाणे पालघर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। 13 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे, तर 16 ऑक्टोबर नंतर मान्सून केव्हाही निरोप घेऊ शकतो। मात्र ऑक्टोबर महिन्याअखेर महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाकारता येत नाही। येणाऱ्या 5 दिवसांमध्ये म्हणजेच उद्यापासून 2 ऑक्टोबरपर्यंत पुण्यातील पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। आज सर्वात जास्त म्हणजे 65 मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे। कोयना धरण दुसऱ्यांदा पूर्ण भरलंय। धरणात 105.25 टीएमसी पाणीसाठा जमा झालाय। कोयनेमध्ये पाण्याची आवक वाढल्याने मध्यरात्रीच्या सुमारास कोयनेचे 6 दरवाजे 1 फुटाने उचलून विसर्ग सुरू करण्यात आलाय। जायकवाडी धरणात वरच्या धरण समूहातून येणाऱ्या पाण्याची आवक 44,752 क्युसेक वेगाने होते। धरणातील पाणीसाठा 99.39% पोहोचलाय। अमरावतीतल्या दर्यापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली। अशात माटरगावमध्ये पुरात दुचाकी आणि बैलगाडी अडकल्याचं पाहायला मिळालं। यावेळी स्थानिकांनी सतर्कता दाखवत बैलगाडीवरील नागरिकांचं आणि दुचाकी चालकाचे प्राण वाचवले। राज्यात सध्या परतीच्या पावसाने धुमाकूळ घातलाय। अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळतोय आणि या पावसामुळे शेती पिकांना मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळतंय। सांगली जिल्ह्यातील 83 पाझर तलावांमध्ये 70% पाणीसाठा झालाय। गेल्या वर्षीच्या तुलनेत 47% ज्यादा पाणीसाठा झाल्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झाली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील 10 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे। मोताळा, खामगाव आणि लोणार या तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। यामध्ये 3405 शेतकरी बाधित झाले। सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। या पावसामुळे हाती आलेली पिकं वाया जात आहेत। काही शेतकऱ्यांनी उडीद, सोयाबीन या पिकांची काढणी केली, मात्र पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची भीती आहे। विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। 20 सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास 1 ऑक्टोबरपासून राज्यभर चक्काजाम करण्याचा इशारा देण्यात आलाय। यावर्षी ऑक्टोबर महिन्यात सुट्ट्यांचा हंगाम आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांसाठी सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे। जवळपास 15 दिवस बँकांना सुट्टी असणार आहे। यंदा सणासुदीच्या काळात होणारी गर्दी हाताळण्यासाठी रेल्वेने 6000 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। सर्वच गाड्यांमध्ये जनरल डबे वाढवण्यात येणार आहेत। मागणी वाढल्याने विशेष गाड्यांची संख्या देखील वाढवण्यात येणार आहे। पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव कांदिवली दरम्यान 6व्या मार्गिकेचं काम सुरू आहे। या कामासाठी आज रात्री 12 वाजल्यापासून ते रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत 10 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामं करण्यासाठी रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने संयुक्त पूर्व परीक्षेत कृषी सेवेच्या पदांचा समावेश करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे कृषी सेवेतील 258 पदं ही राज्य सेवेच्या परीक्षेत समाविष्ट झाली असून उमेदवारांना 17 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे। सरपंच आणि उपसरपंचाच्या मानधनात शासनाने दुप्पट वाढ केलेली आहे। आता सरपंचांना 10,000 रुपयांपर्यंत मानधन मिळणार आहे। याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। याचा लाभ राज्यातील हजारो सरपंचांना होणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या घरांच्या सोडतीची लगबग सुरू आहे। 8 ऑक्टोबरला मुंबई मंडळाच्या 2030 घरांच्या सोडतीचा निकाल जाहीर करतानाच दुसरीकडे ठाणे, नवी मुंबई, वसई विरार आदी ठिकाणच्या अंदाजे 6500 घरांसाठीची जाहिरात आचारसंहितेआधी प्रसिद्ध करण्याच्या दृष्टीने कोकण मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत। कात्रज डेअरीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना 2 रुपये दूध दर फरक देण्याचा निर्णय घेतलेला आहे। संघाची 65वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली। या आर्थिक वर्षात संघाला 3,01,57,000 निव्वळ नफा झालाय। राज्यातील शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था अनुदानित शाळांतील 3री ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी चाचणी घेतली जाणार आहे। या विद्यार्थ्यांची संकलित मूल्यमापन चाचणी घेतली जाणार आहे। 22 ते 25 ऑक्टोबर या कालावधीत ही परीक्षा होणार आहे। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने बोर्डाच्या परीक्षांसाठी सीसीटीव्ही धोरणाबाबत नोटीस जारी केलेली आहे। 2025 मधील आगामी इयत्ता 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी बोर्डाने सर्व शाळांना त्यांच्या वर्ग खोल्यांमध्ये क्लोज सर्किट बसवण्यास सांगितलेलं आहे। फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या 12वी परीक्षेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। त्यानुसार 1 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार आहे।
15 दिवसांपेक्षा जास्त कालावधीत खोकला, ताप येत असल्यास अथवा भूक मंदावणं, वजनात लक्षणीय घट, छातीत दुखणं, मानेवर गाठ अशी लक्षणं आढळल्यास तात्काळ तपासणी करा, असं आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेनं नागरिकांना केलं. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सखोल चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करावी अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. तसंच एन्काउंटर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावं अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिकेतून करण्यात आली आहे. सध्या सोन्या चांदीच्या दरात सातत्यानं वाढ होते. सध्या परताव्याच्या बाबतीत विचार केला तर सोन्यापेक्षा चांदीला चांगलाच परतावा मिळतोय. अशा परिस्थितीमध्ये चांदीची किंमत 1 लाखांच्या पुढे जाऊ शकते का, असा सवाल उपस्थित केला जातोय. सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन आलेत. कांद्याच्या दरात चांगली वाढ झाली आहे. मात्र दुसरीकडे ग्राहकांच्या खिशाला झळ लागत असल्याचं बोललं जात आहे. सध्या कांद्यासह टोमॅटो तसंच हिरव्या भाज्यांचे भाव देखील वाढलेले आहेत. राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 1,37,278 क्विंटलची आवक झाली. कालपासून कांदा दरात काहीशी घसरण झाल्याचं दिसून येत आहे. आज कांद्याला कमीत कमी 2,750 रुपयांपासून ते 4,700 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. पांढऱ्या कांद्याच्या उत्पादन वाढीसाठी कृषी विभागानं पुढाकार घेतलाय. त्यानुसार 3 हेक्टर क्षेत्रावर बियाणं उत्पादन तयार करण्याचा ॲक्शन प्लॅन कृषी विभागानं तयार केलाय. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक होते. या योजनेचे खाते अपडेट करा म्हणून लिंकचा मेसेज येतो आणि शेतकऱ्यांच्या बँकेचे खातेच रिकामे होत असल्याच्या तक्रारी सायबर सेलकडे दररोज प्राप्त होत आहेत.